हाय सगळ्यांना, आमच्या भावांना बहिणींना काय चाललंय बाय? झाला का नाही चहा पाणी? झालं असं. तर चला बरं का, आज काही व्हिडिओ काहीच नाही टाकला बरं का, कारण की ना पाणी आलं होतं. पाण्याच्या नादामध्ये वाट पाहून तर काय हेच नाही, म्हणजे व्हिडिओच नाही काढला बरं का. आणि तुम्हाला तर माहिती आहे, पाणी नसल्यावर काही सुधारतंय का बरं? होय बरं, जाऊ दे, असं काय बात नाही. तुम्हाला सगळ्याला माझ्याकडून आज ईद पण आहे आणि महात्मा ज्योतिबाराव फुले यांची जयंती पण आहे. तर तुम्हाला सगळ्यांना शुभेच्छा. ईद मुबारक हो आप सबको, आणि आपल्या जयंतीच्या पण. तर चला म्हणलं थोडा 2 मिनिटाचा व्हिडिओ काढून दाखवत म्हणलं तुम्हाला बरं का. दुसरं काय नाही, ते कसले बघतात लोक बघा माझ्याकडं. जसं काय मी काय शूटिंग बिटिंग करायला लागले, बघू शकता हे का कसे बघतात बघा. एवढं लांबून नुसतं बघतात. लय विचित्र आहे तो. गावाकडचे लोक तर काय नाही, व्हिडिओमध्ये येत नाही. ते व्हिडिओमध्ये आलं ना ते कट करायला लावतात. ते घरी येऊन सही ना, तुम्हाला काय सांगू, घरी येतात म्हणजे ते कट करा आमच्यावाला. म्हणजे त्यांना वाटते आम्ही व्हिडिओ म्हणजे एखादा व्हिडिओ काढायला लागला ना तर हे लय म्हणजे चांगलं नाही आहे, म्हणजे गुन्हा आहे. नाही तर मग त्याला वाटतं यांना लई पैसे भेटतात, मग आपल्याला का देत नाही ते पैसे. मग असं त्यांचं एक मत आहे. त्यांना वाटतं व्हिडिओ काढलं की पैसाच पैसा. आता यांना काय माहिती आहे काय काय नाही होय. तर म्हणलं चला तुम्हाला दाखवा. भावनो बहिणो, सकाळपासून काय बोलले नाही तर तुम्हाला, मग त्याच्यामुळं मी व्हिडिओ काढला. हा बघा, कपडे धुतलेत बघा, कसे वाळू घातलेत मी, आहे का बघा, आहे का. असं आहे गावाकडं, असं कुठं पण टाकतात कपडे वाळू घालायला. म्हणजे असं म्हणजे वलणीचं आहे आपल्याला, आतमध्ये आहे पलीकडं आहे, पण असं याच्यावर झाडावर किंवा दगडावर खडकावर असं कुठं पण टाकतात. काय नाही बात आहे की नाही. तर अशी गोष्ट आहे बरं का. चला भावना बहिणं, चला आता मी चालली आता ती पागल बाय माझ्याकडे बघायला. चला यांच्या कुठून आधी लागता. पाणी टाकलं इकडं. चला तुम्हाला हे दाखवते. आज सकाळी ब्लॉग नाही टाकला ना आपल्या बारक्या शेतीचा, है ना, छोट्या रानाचा ब्लॉग नाही टाकला ना, म्हणून आणलंय तुम्हाला. मला वाटलं का पायच भरला माझा. मुबारक ईद मुबारक, मुबारक ईद मुबारक. हा बघा कसं पाणी टाकलं आहे का, वल्ल एकदम मस्त वाटायला. गार थंड वाटायला लागले ओ, मस्त पैकी. लका लयच मस्त गार वाटायला. इथून वापस निघत होते की बाई चले खालून वरून अशा भसा, पण असं थंड गारच लागाले. हा वांगे कसे आलेत बघा आपल्याला, हे बघा दिसतेत का? मला नाही माहिती दिसतेत का नाही तुम्हाला वांगे. हा बघा आता सगळीकडे आले. तर आता भाजी होती बघा याची एक, पहिली आहे ना, पहिले 5-6 आले होते तेव्हा मी भाजी केली, रात्रीच्यालाच केलती, मग दाखवलाच नाही व्हिडिओ. आणि नंतर 4-5 आले होते. तर मग एक मुलगी आली होती अशीच ओळखीची होती आपल्या. तर तिनं म्हणली ओ काकू मला भरीत खायचं आहे म्हणली, मला द्या ना वांगे. मला निबाय, मग नेले तिनं. तर चांगलं नाही वाटत ना, आहे ना, कोणी मागितले तर ना आपण नाही द्यावं. नाही तर भरीत करायचं होतं आपल्याला घरी त्याचं, पण तिनं मागितलं. म्हणलं जाऊ दे, आपण नंतर कधी पण खाऊ, कारण की आपल्याकडे भरपूर आहेत होय, कधी येते होय. मग असं केलं बघा. तर असं मस्त थंड गार झाले बघा वातावरण, बघू शकताय तुम्ही बघा, आहे का. तर चला म्हणलं तुम्हाला दाखवतं. आणि हो, आज काहीतरी करावं म्हणलं गोडधोड. आज ईद आहे तर शिरखुर्मा खाऊ वाटलाय. तुम्ही खाता का माझ्या हातचं शिरखुर्मा होय? ते बघा फटाके कसे वाजायत आमच्या इकडे, आहे का, ईदीचे, आहे का. ईदचे शिरखुर्मा खाता का तुम्ही माझ्या हातचा? करू का मस्तपैकी गुलगुले गोड. आहा, शिरखुर्मा मला लय मस्त येतो करता. तुम्हाला काय वाटलं? मी लय भारी करते, खरी गोष्ट सांगायला आली तुम्हाला. हे बघा असं आमचं गेट आहे बघा, गरीबाचं, आहे का. मावाशी पडले मी इथून, हे बघा असं गेट राहतं, हे का गरीबाचं. इथं पडले हे बघा घसरून, आहे का. टाका मग एक कमेंट भावना बहिण, एक कमेंट टाका. बघा कसले फटाके वाजले, आहे का, आहे की नाही. मस्त करते संध्याकाळचा बेत आपल्याला. गुलगुले, भजे, अजून भजे तर नाही करणार,
पण गुलगुले खाऊ वाटले तर गुलगुले आणि शिरखुर्मा. तर सामान सगळं आहे घरामध्ये, दूध हे सगळं आहे, काजू बदाम, थोडं खोबरं आणायचं, खोबरा खिस. शेवाळ्या काय मी टाकीत नाही, शेवाळ्या बिवाळ्या मला नाही आवडत तसला शेवाळ्याचा शिरखुर्मा. मला आपला साधा सिंपलच आवडतो. मग त्याच्यामुळं करू. चला मग टाका एक कमेंट. लव यू सगळ्यांना. कोणी कोणी मिस केलंय मला कमेंट टाकायला विसरू नका.